Hello everyone. Sharad Institute of Technology, Polytechnic, Program of Electrical Engineering welcomes all students. So we have started Unit 3 Energy Conservation in Electrical Installation System, which carries 16 marks, and the course outcome for this particular unit is Apply Energy Conservation Techniques in Electrical Installation. So this is syllabus for Unit 3. Up till now we have covered 3.1, 3.2, 3.3. So today we will cover 3.4 energy conservation equipment related to energy conservation techniques, and those are maximum demand controller, KVAR, that is reactive power controller, automatic power factor controller. So these three equipments today we are going to see their working, their construction and the advantages of these three equipment we will see in today's lecture. So this is our lecture number 19, and the contents for this particular lecture are energy conservation equipment, maximum demand controller, KVAR controller, automatic power factor controller. So first we'll see why it is necessary to install maximum demand controller at consumer premises. So the need for maximum demand controller. So the first is HT consumers, that is high tension consumer, are charged for number of units as well as maximum demand. म्हणजे ज्या इंडस्ट्रीचं कन्झम्पशन जास्त आहे अशा इंडस्ट्रीजना त्यांचे युनिट्स चार्जेस म्हणजे पर KWH चार्जेस हे पे करावे लागतात, प्लस मॅक्झिमम डिमांड जर जास्त झाली त्या इंडस्ट्रीमध्ये तर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस कन्झ्युमरला पे करावे लागतात, स्पेशली ST कन्झ्युमरला. अँड मॅक्झिमम डिमांड चार्जेस आर हायर दॅन दी युनिट चार्जेस, म्हणजे जे आपले पर युनिट चार्जेस असतात ते लेस असतात ॲज कम्पेअर्ड टू द मॅक्झिमम डिमांड चार्जेस. सो टू अवॉइड दिस मॅक्झिमम डिमांड चार्जेस आपल्याला मॅक्झिमम डिमांड कंट्रोलर कन्झ्युमर प्रिमायसेसमध्ये इन्स्टॉल करावं लागतं. पण मॅक्झिमम डिमांड जे आहे ती इंडस्ट्रीमध्ये का होते, त्याची काय कारणं आहेत, और व्हॉट आर द रिझन्स बिहाइंड ऑकरिंग मॅक्झिमम डिमांड इन इंडस्ट्री. दोज आर सडन स्टार्ट ऑफ ऑल इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, म्हणजे सगळे इक्विपमेंट किंवा मोटर्स असू देत, लाईट्स असू देत किंवा ACs असू देत, हे सगळे आपण सडन एकदम स्टार्ट केले तर सडन काय होतं, मॅक्झिमम डिमांड इंडस्ट्रीची इन्क्रीज होते. आणि सेकंड, स्टार्टिंग इक्विपमेंट सायमल्टेनियसली, म्हणजे एकानंतर लगेच वन बाय वन इफ वी स्टार्ट इक्विपमेंट देन ऑल्सो इट ऑकर्स मॅक्झिमम डिमांड, म्हणजे त्याच्यामुळे सुद्धा मॅक्झिमम डिमांड ही तिथं अराईज होते. सो मॅक्झिमम डिमांड चार्जेस आपण बघितले की मॅक्झिमम डिमांड चार्जेस हे जास्त असतात युनिट चार्जेसपेक्षा, आणि कंटिन्युअसली जर इंडस्ट्रीमध्ये मॅक्झिमम डिमांड होत असेल देन दॅट इंडस्ट्री हॅज टू पे एक्स्ट्रा चार्जेस फॉर देअर मॅक्झिमम डिमांड. सो आपल्याला ते मॅक्झिमम डिमांड चार्जेस आहेत ते कंट्रोल करायचे आहेत किंवा रिड्यूस करायचे आहेत. त्याच्यासाठी कन्झ्युमरच्या प्रिमायसेसमध्ये, कन्झ्युमरच्या इंडस्ट्रीमध्ये, स्पेशली हाय टेन्शन कन्झ्युमर आहेत अशा कन्झ्युमरच्या प्रिमायसेसमध्ये एनर्जी मीटरच्या साईडला मॅक्झिमम डिमांड चार्जर किंवा मॅक्झिमम डिमांड कंट्रोलर इन्स्टॉल करायला पाहिजे. सो बघूया मॅक्झिमम डिमांड कंट्रोलर म्हणजे काय असतं, त्याचं वर्किंग काय ते आपण बघणार आहोत. सो दिस इज अ बेसिक ब्लॉक डायग्राम ऑफ मॅक्झिमम डिमांड कंट्रोलर, की ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो. पहिल्यांदा कन्स्ट्रक्शन बघूया. इथे मेन सप्लाय आहे. मेन सप्लाय, युटिलिटी मीटर पल्स आउटपुट, म्हणजे हे आपलं एनर्जी मीटर आहे. त्याच्यात डिमांड कंट्रोलर म्हणजेच मॅक्झिमम डिमांड कंट्रोलर आहे, प्लस इथे KW ट्रान्सड्यूसर मिली एम्पियर आउटपुट आहे इथून घेतलेलं. हे कम्युनिकेशन आहे, जे कम्युनिकेशन जोडलेलं आहे डिमांड कंट्रोलरमध्ये, प्लस रिमोट PC, ह्या दोघांच्यामध्ये हे जोडलेलं आहे. नेक्स्ट, डिमांड कंट्रोलरपासून काय गेलेलं आहे, लोड जे आहेत, मग तो लोड मोटर असेल, फॅन असेल, AC असेल किंवा इलेक्ट्रिकल जो लोड आहे तो लोड सगळा डिमांड कंट्रोलरपासून जोडलेला आहे. आणि हे सगळे स्विचेस आहेत की जे वन बाय वन स्विच ऑन किंवा ऑफ करायचं काम कोण करतं, डिमांड कंट्रोलर. सो आता याचं वर्किंग बघूया. हे झालं कन्स्ट्रक्शन, की ज्याच्यामध्ये एनर्जी मीटरच्या साईडला काय बसवलेलं असतं, डिमांड कंट्रोलर. सो आणि जे काय डिमांड असेल ते सगळं डिमांड रेकॉर्ड होतं, आणि ह्या रिमोट PC जो आहे, म्हणजे जिथं हे प्रिमायसेसपासून लांब कंट्रोल केबिनमध्ये हा PC असतो, की ज्या PCवर कंटिन्युअसली किती डिमांड आहे आत्ता आणि इंडस्ट्रीला किती लागणार आहे, ॲक्च्युअल डिमांड किती आहे आणि एक्झिस्टिंग डिमांड किती आहे, हे सगळ्याचं नोटिफिकेशन ह्या
PC वर येतं किंवा कम्प्युटरवर येतं. सो हे झालं कन्स्ट्रक्शन. आता आपण बघूया वर्किंग काय आहे याचं. सो वर्किंग याचं असं आहे की मॅक्झिमम डिमांड कंट्रोलर कंटिन्युअसली काय करतं, इंडस्ट्रीचं डिमांड ट्रॅक करतं आणि रेफरन्स व्हॅल्यू जे काय सेट केलेलं आहे ते रेफरन्स व्हॅल्यू आणि आत्ता एक्झिस्टिंग लोडचं जे काय आहे कन्झम्पशन ते कम्पेअर करतं. आणि इन मॅक्झिमम डिमांड कंट्रोलर द ऑन अँड ऑफ द लोड इज बेस्ड ऑन द प्रायोरिटी. म्हणजे प्रायोरिटी बेस्ड काय आहेत, हे लोड्स अरेंज केलेले असतात. म्हणजे काय तर जे इम्पॉर्टंट लोड आहेत की जे लोड कंटिन्युअसली ऑनच पाहिजेत आणि ते जर ऑफ झाले तर इंडस्ट्रीचं पूर्ण काम काय होतं, स्टॉप होतं किंवा इंडस्ट्री मे बी इन अ ट्रबल. सो असे जे काय लोड आहेत ते लोड म्हणजे हायेस्ट प्रायोरिटी लोड की जे लोड सगळ्यात शेवटी ऑफ करायचे जर मॅक्झिमम डिमांड जास्त इन्क्रीज झाली तर. आणि दुसरं म्हणजे काय, द लोड इज हॅविंग लोएस्ट प्रायोरिटी. लोएस्ट प्रायोरिटी म्हणजे काय की असे जे लोड की जे ऑफ केले की इंडस्ट्रीच्या प्रोडक्शनवर किंवा प्रोडक्शनच्या क्वालिटीवर काही फरक पडत नाही असे जे लोड आहेत ते म्हणजे नॉन इसेन्शियल लोड किंवा लोएस्ट प्रायोरिटी लोड असं त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. म्हणजेच डिमांड कंट्रोलर काय करतं, हायेस्ट प्रायोरिटी लोड, लो प्रायोरिटी लोड आणि लोएस्ट प्रायोरिटी लोड असं काय करतं, लोडचं क्लासिफिकेशन करतं. आणि त्या क्लासिफिकेशननुसार ते लोड ऑन ठेवायचे का ऑफ ठेवायचे मॅक्झिमम डिमांड झालं तर हे सगळं कोण ठरतं, डिमांड कंट्रोलर करतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रत्येक कन्झम्पशनचा जो ब्लॉक आहे तो सगळा रेकॉर्ड होतो डिमांड कंट्रोलरमध्ये. म्हणजे ठराविक एका तासासाठी एवढी डिमांड आहे तर ती डिमांड जी आहे तासासाठीची ती सगळी रेकॉर्ड कुठं होते, डिमांड कंट्रोलर. म्हणजे तासाला जे काय डिमांड होते ते सगळं काउंटिंग डिमांड कंट्रोलरमध्ये होतं. आता हे रिलेज आहेत. सो रिलेज किंवा आपण स्विचेस म्हणू शकतो. हे काय करतात, ऑन आणि ऑफ करतात आणि ह्याचं ऑन आणि ऑफचा सगळा जो कंट्रोलर आहे तो डिमांड कंट्रोलरमध्ये. फॉर एक्झाम्पल आता मॅक्झिमम डिमांड जी आहे ती जास्त झालेली आहे. म्हणजे इंडस्ट्रीचा लोड सपोज 60 KW असेल, 60 किलोवॅट असेल आणि लोडमुळे ती डिमांड जर एक्सेस झाली असेल, 80 झाली असेल तर 20 किलोवॅट हा डिमांड जी काय आहे ती एक्स्ट्रा डिमांड झालेली आहे. आणि 20 किलोवॅट जी आहे ती हायेस्ट डिमांड झाल्यामुळं काय होतं की आपल्याला त्याचे चार्जेस एक्स्ट्रा द्यावे लागतात. सो मग डिमांड कंट्रोलर काय करतं, जे रेफरन्स व्हॅल्यू आणि आत्ताचं एक्झिस्टिंग लोड ह्याचं कम्पॅरिझन करतं. सपोज एक्झिस्टिंग लोड जे काय आहे म्हणजे लोड 1 प्लस लोड 2 प्लस लोड 3 लोड 4 प्लस लोड 5 ह्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केलं आणि ते सपोज त्या इंडस्ट्रीची डिमांड फक्त 60 किलोवॅट आहे आणि ह्या लोडचं कॅल्क्युलेशन केलं तर ते 80 झालं. म्हणजेच काय 60 आहे प्लस 20 हे 80 झालं, 20 ॲडिशनल झाले तर ह्या 20 जे काय आहेत एक्स्ट्रा चार्जेस आपल्याला त्याचे द्यावे लागतात मॅक्झिमम डिमांडचे आणि ते जास्त असतात नॉर्मल युनिट चार्जेसपेक्षा. तर जे हे एक्स्ट्रा 20 किलोवॅट झालेलं आहे लोड 1, लोड 2, लोड 3, लोड 4 किंवा लोड 5 ह्या कुठल्यामुळेही 20 किलोवॅट जर एक्स्ट्रा झाला असेल तर ते 20 किलोवॅट ऑफ करायचं काम कोण करतं, डिमांड कंट्रोलर. पण ते सडनली ऑफ करत नाही तर प्रायोरिटी बेस्ड काय करतं, 1 बाय 1 ते लोड ऑफ करतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे स्विचेस 5 दाखवलेले आहेत, लोड 5 आहेत त्यामुळं स्विचेससुद्धा इथं 5 दाखवलेले आहेत आणि ह्याच्या आधी रिले असतात, राईट. सो वेन मॅक्झिमम डिमांड ऑकर्स देन लोड कटिंग सिच्युएशन येते आणि लोड कटिंग सिच्युएशनला प्रायोरिटी पहिल्यांदा कुठली दिली जाते तर जो पहिला लोड आहे की जो नॉन इम्पॉर्टंट आहे किंवा त्याचं इसेन्शियल लोड नाही म्हणजे तो जरी ऑफ झाला. फॉर एक्झाम्पल लोड 1 हा काय आहे, लाईट, ट्यूब, फॅन असतील ऑफिसमधले, ओके, आणि त्याचं प्रोडक्शनवर काही इफेक्ट होत नसेल म्हणजे हा जो लोड आहे सपोज तो नॉन इसेन्शियल असेल किंवा लोएस्ट प्रायोरिटीचा लोड असेल तर तो लोड काय केला जातो, पहिल्यांदा ऑफ केला जातो. म्हणजे सप्लायपासून ह्या लोडचं जे कनेक्शन आहे ते काय केलं जातं, कट केलं जातं. त्याचा प्रोडक्शनवर, इंडस्ट्रीच्या क्वालिटीवर, क्वांटिटीवर जर काय इफेक्ट होत नसेल आणि लोएस्ट प्रायोरिटी असेल तर तो लोड काय केला जातो, पहिल्यांदा ऑफ केला जातो. लोड 1 ऑफ केल्यानंतर सुद्धा मॅक्झिमम डिमांड ही हायच असेल. म्हणजे 20 किलोवॅट आपण फॉर एक्झाम्पल आपण बघितलं की 20 किलोवॅट एक्स्ट्रा डिमांड झाले. सो लोड 1 ऑफ केल्यानंतर सपोज 20 किलोवॅटचं 15 किलोवॅट झालं
म्हणजे अजून 15 किलोवॅट काय आहे तिथं ॲडिशनल डिमांड आहे. तर लोड 1 ऑफ केल्यानंतर आता पुढचा लोड आपण असा बघायचा की त्याचंसुद्धा इंडस्ट्रीच्या प्रोडक्शन क्वालिटी आणि क्वांटिटीवर काय फरक पडत नसेल, म्हणजेच काय लो प्रायोरिटीचा दुसरा लोड जो काय आहे तो ऑफ केला जातो. म्हणजे सपोज आता लोड 1 ऑफ केला तरी पण मॅक्झिमम डिमांड कंट्रोल झालं नाही, तर लोड 2 असा असेल की ज्याचा मगाशी सांगितल्याप्रमाणे इंडस्ट्रीच्या प्रोडक्शन क्वालिटी क्वांटिटीवर किंवा इंडस्ट्री ट्रबलमध्ये येणार नाही जर लोड 2 ऑफ केला तर असा लोड काय केला जातो सेकंड ऑफ केला जातो. म्हणजे सप्लायपासून काय केला जातो डिस्कनेक्ट केलं जातं आणि हे सगळं काम कोण करतं डिमांड कंट्रोलर. आता लोड 1 आणि लोड 2 हे दोन्ही पण ऑफ केले विच आर नॉन इसेन्शियल, हे दोन्ही सुद्धा ऑफ केले तरी डिमांड काय आपण फॉर एक्झाम्पल घेतलं होतं 20 किलोवॅट एक्स्ट्रा आहे. सो लोड 1 ऑफ केल्यानंतर 15 किलोवॅट झालं, म्हणजे 5 किलोवॅट फक्त कमी झालं, 15 किलोवॅट आहे. लोड 2 जरी ऑफ केलं आणि तिथं सपोज आणखीन एक 5 किलोवॅट कमी झाला, म्हणजे अजूनही लोड किती आहे 10 किलोवॅटचा एक्स्ट्रा आहे. तर असा कुठला लोड आहे, म्हणजे आता हे लोड 1 आणि लोड 2 तर काय झाले आपण सप्लायपासून डिस्कनेक्ट केले आणि हे दोन्ही केल्यामुळं काय होतं 10 किलोवॅटचा लोड फक्त कमी झाला, अजूनही तिथं 10 किलोवॅट एक्स्ट्रा मॅक्झिमम डिमांड आहे रेकॉर्ड केलेली. तर डिमांड कंट्रोलर काय करणार थर्ड जो लोड आहे थर्ड फोर्थ फिफ्थ असा कुठला लोड आहे की तो परत म्हणजे प्रोडक्शनवर क्वालिटी क्वांटिटीवर काही इफेक्ट होणार नाही किंवा इंडस्ट्रीच्या कामामध्ये हा जर लोड ऑफ केला तर त्याचा काही इम्पॅक्ट बॅड इम्पॅक्ट होणार नाही हे पहिला चेक करतं आणि मग काय करतं पुढचा कुठला फॉर एक्झाम्पल सपोज लोड 3 असेल, असं नाही आहे की सिक्वेन्स वाईजच जायला पाहिजे लोड 1 नंतर लोड 2 नंतर लोड 3. नो, द लोड कॅन बी एनिथिंग की ज्याचा इम्पॅक्ट इंडस्ट्रीच्या क्वालिटी आणि क्वांटिटीवर होणार नाही. तर असा जो लोड आहे तो नंतर ऑफ केला जातो. फॉर एक्झाम्पल आता हे 2 लोड ऑफ केले तर फक्त 10 किलोवॅट काय झालं डिमांड कमी झाली. आता लोड 3 जर आपण ऑफ केला की ज्याचंही ऑफ केल्यानंतर इंडस्ट्रीवर फार त्याचा बॅड इम्पॅक्ट होणार नाही. सो लोड 3 ऑफ केला आणि त्यांनी जर 10 किलोवॅट कमी झालं म्हणजेच टोटल आपण इथं किती लोड ऑफ केले, पहिल्यांदा स्टार्टिंगला लोड 1 ऑफ केला, नंतर अजूनही डिमांड कमी झाली नाही म्हणून लोड 2 आपण ऑफ केला स्विच थ्रू, लोड 3 सुद्धा काय केलं आपण ऑफ केलं. सो हे तिन्ही लोड जर ऑफ केले तर आपलं 20 किलोवॅट जे एक्स्ट्रा होतं ते 20 किलोवॅट काय होणार आहे आता इथं 0 होणार आहे. म्हणजे इंडस्ट्रीचं 60 किलोवॅट असेल तर इथं काय राहणार आहे फक्त 60 किलोवॅटच राहणार आहे. सो अशा पद्धतीने काय होऊ शकतं की प्रायोरिटी बेस्ड म्हणजे काय थोडक्यात काय सगळ्यात लोएस्ट प्रायोरिटीचा लोड आहे तो पहिल्यांदा ऑफ केला जाईल, सप्लायकडनं डिस्कनेक्ट केला जाते. त्याच्यानंतरचा नॉन इसेन्शियल लोड आहे तो ऑफ केला जातो आणि त्याच्यानंतर जो काय आहे की लोड आहे तो सुद्धा इंडस्ट्रीच्या क्वालिटी क्वांटिटीवर काय परिणाम होणार नाही असा जो लोड आहे तो नंतर ऑफ केला जातो. म्हणजे काय 1 बाय 1 नॉन इसेन्शियल लोड काय केले जातात ऑफ केले जातात आणि हे ऑफ करायचं काम कोण करतं डिमांड कंट्रोलर करतं. सो हे झाले प्रायोरिटी आणि सिक्वेन्स वाईज ऑपरेशन काय केलेलं असतं डिमांड कंट्रोलरमध्ये केलेलं असतं आणि रिलेज जे असतात ते प्रोग्रॅम्ड केलेले असतात बाय द युजर ऑर द सप्लायर ऑफ द कंट्रोलर. म्हणजे काय जो इंडस्ट्रीला डिमांड कंट्रोलर सप्लाय करणार आहे त्या सप्लायरकडनं किंवा इंडस्ट्रीकडून त्या रिलेचं प्रायोरिटी सेट केली जाते आणि अकॉर्डिंग टू द प्रायोरिटी हे रिलेज काय करतात स्विच ऑन किंवा स्विच ऑफ करायचं काम करतात. म्हणजे लोड ऑन किंवा ऑफ करायचं काम करतात. आणि मॅक्झिमम डिमांड कंट्रोलर काय करतं हायेस्ट डिमांड जे काय आहे ते रेकॉर्ड करतं आणि रेकॉर्ड करत नाही तर कसं करतं डिस्कनेक्टसुद्धा करतं की जेणेकरून इंडस्ट्रीला त्याचा बॅड इम्पॅक्ट होणार नाही. आणि लास्टला हे तिन्ही लोड जरी ऑफ करून डिमांड रिड्यूस झाली नाही तर डिमांड कंट्रोलर काय करतं इंडिकेशन देतं कन्झ्युमरला किंवा त्या इंडस्ट्रीला आणि अलार्म सर्किट काय करतं ऑन करतं की जेणेकरून कन्झ्युमरला कळेल की येस देर इज अ हायेस्ट मॅक्झिमम डिमांड सो दॅट ऑल लोड शुड बी स्विचड ऑफ. किंवा त्यातले जे असे लोड आहेत ते काही लोड आहेत हायेस्ट प्रायोरिटीचे आहेत पण ते स्विच ऑफ करायला पाहिजेत असं इंडिकेशन कोण देतं डिमांड कंट्रोलरला. अलार्म थ्रू देतं प्लस इथं रिमोट PCला सो जो काय डेटा आहे रेकॉर्डिंग होतं डिमांडचं ते सगळं डिमांडचं रेकॉर्डिंग रिअल टाईममध्ये म्हणजे इथं जसं डिमांड आहे तसं इथं डिस्प्ले होतं PCवर. हे सगळं कोण करतं डिमांड कंट्रोलर करतं. सो डिमांड कंट्रोलर काय करतं थोडक्यात डिमांड रेकॉर्ड करणे, प्रायोरिटी वाईज लोड ऑन किंवा ऑफ करणे
आणि जेणेकरून काय होतं, कन्झ्युमरची जी मॅक्झिमम डिमांड आहे ती मॅक्झिमम डिमांड विदिन अ लिमिट राहावी, त्याच्यापेक्षा एक्सेस जाऊ नये. का तर एक्सेस गेली तर ते एक्स्ट्रा जे चार्जेस आहेत ते जास्त आहेत युनिट चार्जेसपेक्षा. त्यामुळे ते मॅक्झिमम डिमांड पेनल्टी जर आपल्याला अवॉइड करायची असेल तर हाय टेन्शन कन्झ्युमर जेवढे आहेत त्या कन्झ्युमरच्या प्रिमायसेसमध्ये मॅक्झिमम डिमांड कंट्रोलर हे इन्स्टॉल करायला पाहिजे. आता याचा ॲडव्हान्टेजेस काय आहेत? सो द ॲडव्हान्टेजेस याचं काय आहे, इट रिड्युसेस एक्सेस एनर्जी कन्झम्पशन ऑफ अ कन्झ्युमर. म्हणजे काय, लोड 1, लोड 2, लोड 3 ऑफ करून काय करतं, एक्सेस कन्झम्पशन काय करतं ते रिड्यूस करतं. म्हणजे हे लोड मेन सप्लायकडनं डिस्कनेक्टच करतं डिमांड कंट्रोलर. आणि सेकंड थिंग काय झालं, हे कन्झम्पशन. आता ऑलरेडी कन्झम्पशन जर कमी झालं तर ते मॅक्झिमम डिमांडचे पेनल्टी चार्जेस कन्झ्युमरला पे करावे लागणार नाहीत. सो दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ मॅक्झिमम डिमांड कंट्रोलर. So this is another image that I have taken which also explains maximum demand controller block diagram की ज्याच्यामध्ये सेम मेन फीडर किंवा मेन कनेक्शन, मेन सप्लाय इथं आलेला असतो MSEB कडनं. नंतर युटिलिटी मीटर और पल्स आउटपुट म्हणजे एनर्जी मीटर सुद्धा आपण म्हणू शकतो. आणि हे जे आहे बॉक्स, तो बॉक्स म्हणजे मॅक्झिमम डिमांड कंट्रोलर. आणि इथूनच काय गेलेलं आहे, किलोवॅट ट्रान्सड्युसर मिली एम्पियर आउटपुटला गेलेला आहे आणि ह्याचं आउटपुट कुठे गेलेलं आहे, डिमांड कंट्रोलरला गेलेलं आहे. म्हणजे डिमांड कंट्रोलरला 2 इनपुट आलेले आहेत, मीटरकडून एक आलेला आणि ट्रान्सड्युसरकडून आलेला आहे. आणि इथे जे मगाशी सांगितलं रिलेज आहेत, राईट. सो स्विचेसच्या आधी जे असतात ते रिलेज असतात. आणि अकॉर्डिंग टू द, आणि हा जो लोड आहे म्हणजे लोड मे बी एनिथिंग, मोटर असेल, फॅन्स असतील, ट्यूब्स असतील, AC असतील, ओके. सो हा सगळा लोड इथं दाखवलेला आहे. आणि जे काही डिमांड कंट्रोलरमध्ये रेकॉर्ड होतं तेच सगळं डिस्प्ले कुठं होतं, कम्युनिकेशन थ्रू ह्या रिमोट PCवर होतं. म्हणजे कंट्रोल केबिन जे आहे त्या केबिनमध्ये बसूनसुद्धा जो कोण ऑपरेटर आहे त्याला कळतं की लोड आता कुठले ऑफ होतील किंवा कुठले ऑफ करायला पाहिजेत किंवा सगळेच लोड ऑफ करायला पाहिजेत का, ह्याचा सगळा डेटा कुठे येतो, ह्या कंट्रोल केबिनमध्ये किंवा जी केबिन असेल ज्याच्यातून कंट्रोल होतं आहे सगळं PCमध्ये रेकॉर्ड केलं जातं आणि सेव्ह केलं जातं. सो दिस इज अबाउट दी मॅक्झिमम डिमांड कंट्रोलर. नाऊ KVAR कंट्रोलर. सो KVAR कंट्रोलर म्हणजे काय, KVAR म्हणजे काय, रिॲक्टिव्ह पॉवर. सो रिॲक्टिव्ह पॉवर कंपेन्सेट करण्यासाठी मोस्टली कपॅसिटरच वापरले जातात. प्लस KVAR कंट्रोलर इज नथिंग बट दी पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट ऑल्सो. म्हणजे KVAR कंट्रोल करायचं म्हणजेच काय करायचं आहे, पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करायचं आहे. ते कसं आपण बघूया. सो विल सी द बेसिक्स ऑफ KVAR. सो आता आपण बघूया इथे की लेफ्ट हाफमध्ये काय दाखवलेलं आहे, पॉवर ट्रायंगल दाखवलेला आहे की ज्याच्यामध्ये KW ॲक्टिव्ह पॉवर, KVAR रिॲक्टिव्ह पॉवर आणि ॲपरंट पॉवर. आणि हा जो अँगल आहे तो अँगल, आणि ह्याचं जर कोसाईन घेतलं तर आपल्याला पॉवर फॅक्टर मिळतो. सो पहिल्या डायग्राममध्ये आपण बघितलं कॉस फाय इज नथिंग बट KW डिवायडेड बाय KVA. आणि दुसऱ्या डायग्राममध्ये जर आपण बघितलं की आपल्याला KVAR रिड्यूस करायचं आहे, म्हणजे रिॲक्टिव्ह पॉवर जर रिड्यूस करायची असेल तर आपल्याला जो अँगल आहे, मग अशी इथं फाय होता अँगल, तोच आता इथं 5 झालेला आहे. तो अँगल काय करायचा आहे, रिड्यूस करायचा आहे. जेवढा कमी अँगल तेवढा पॉवर फॅक्टर जास्त, आणि जेवढा पॉवर फॅक्टर जास्त तेवढं KVAR काय होतं, कमी होतं. सो आपण बघूया इथं डायग्राममध्ये इथे दाखवलेलं आहे. मगाशी काय होतं, हा 5 जो अँगल आहे तो मोठा आहे आणि ते जर आपण KVAR कमी केलं, फक्त इथं लाईनमध्ये मी रिड्यूस केलेलं आहे, लाईनची जी लेंथ आहे रिड्यूस केलेली आहे आणि परत ते जॉईन केलेलं आहे ओरिजिनपासून, तर त्याच्यामध्ये काय दिसलं की हा जो अँगल आहे φ2 नवीन अँगल, तो φ2 अँगल काय झाला आहे, φ1पेक्षा रिड्यूस झालेला आहे. आणि तोच KVAR कंट्रोल करायचं म्हणजेच काय करायचं, हा जो अँगल आहे तो अँगल काय करायचा आहे, φ2 जेवढा कमीत कमी रिड्यूस करता येईल तेवढा अँगल रिड्यूस करायचा की जेणेकरून कॉस फाय काय होईल, इम्प्रूव्ह होईल. आणि त्यामुळे काय होईल, रिॲक्टिव्ह पॉवर कमी होईल. आणि रिॲक्टिव्ह पॉवर जर कमी झाली तर ॲपरंट पॉवरसुद्धा कमी होईल. आणि ॲपरंट पॉवर जर कमी झाली तर त्याचे जे चार्जेस आहेत, KVA चार्जेस किंवा KVAR चार्जेस, ते कन्झ्युमरला द्यावे लागणार नाहीत. आणि ॲक्टिव्ह पॉवरची जी स्ट्रेंथ आहे किंवा ॲक्टिव्ह पॉवरची जी कपॅसिटी आहे ती सुद्धा इम्प्रूव्ह होईल जर रिॲक्टिव्ह पॉवर कमी झाली तर. सो इफ आपण जर असं केलं नाही तर काय होतं, म्हणजे
हा जो अँगल आहे तसाच आपण ठेवला तर पॉवर फॅक्टर रिड्यूस होणार. असं पॉवर फॅक्टर रिड्यूस झाला की KVR इन्क्रीज होणार, KVA इन्क्रीज होणार, ॲडिशनल चार्जेस द्यावे लागणार, प्लस लॉसेस काय होतात, इन्क्रीज होतात. सो टू अवॉइड दिस वी हॅव टू रिड्यूस दिस अँगल φ2 ॲज मच ॲज पॉसिबल. सो हा जर φ2 आपण रिड्यूस केला तर cos फाय काय होणार, इन्क्रीज होणार, KVR रिड्यूस होणार, KVA रिड्यूस होणार आणि ह्या दोन पॉवरसाठी जे पैसे द्यावे लागतात कन्झ्युमरला ते सुद्धा काय होणार आहेत, रिड्यूस होणार आहेत. सो आता आपण बघूया बेसिक्स ऑफ KVR म्हणजे बिफोर पॉवर फॅक्टर करेक्शन काय असतं आणि आफ्टर पॉवर फॅक्टर करेक्शन काय असतं. KVAR कंट्रोल करायचं म्हणजेच काय करायचं, वी आर ॲडिंग कॅपॅसिटर्स इन द सर्किट सो दॅट द पॉवर फॅक्टर विल मेंटेन. आणि पॉवर फॅक्टर जर मेंटेन झाला तर रिॲक्टिव्ह पॉवर किंवा KVAR पॉवरसुद्धा काय होते, ॲटोमॅटिक मेंटेन होते. सो आपण तेच बघणार आहोत. सो पहिल्यांदा आपण पॉवर ट्रायंगल किंवा जे व्होल्टेज आणि करंट आहेत ते आपण बघणार आहोत की कसे ड्रॉ के, म्हणजे इंडक्टिव्ह करंट कसा असतो, कॅपॅसिटिव्ह करंट, कॅपॅसिटर ॲड केल्यानंतरचा जो काय आहे करंट तो कसा असतो आणि ह्या दोघांच्यामुळे जो टोटल करंट आहे, एखादं सप्लाय किंवा एखादं इक्विपमेंट घेतं तर तो जो करंट आहे तो कसा असतो आणि पॉवर फॅक्टर कसा इम्प्रूव्ह होतो ते आपण बघणार आहोत. सो आपण बेसिक पहिल्यांदा ड्रॉ केलं लाईन व्होल्टेजेस. लाईन व्होल्टेजमध्येच ॲक्टिव्ह करंट आपण जो आहे तो लाईन व्होल्टेजच्या इन फेज असतो तो आपण ड्रॉ केला. आता मोस्टली लोड काय असतो, रिॲक्टिव्ह असतो किंवा इंडक्टिव्ह लोड असतो, तो आपण बरोबर 90 डिग्री केलेला आहे. पण एक्झॅक्टली लोड हा प्युअर इंडक्टिव्ह नसतो, त्यामुळे आपण थोडंसं इथं काय करू शकतो, 90 डिग्रीपेक्षा सुद्धा कमी घेऊ शकतो. बट इथं अंडरस्टँडिंगसाठी काय घेतलेलं आहे, रिॲक्टिव्ह करंट एक्झॅक्टली 90 डिग्री मी घेतलेला आहे ॲक्टिव्ह करंटला. सो आपण काढलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, टोटल करंट काढायचं आहे ॲक्टिव्ह आणि रिॲक्टिव्हचं. तर आपण काय काढलं इथं, रिॲक्टिव्ह करंटला बरोबर पॅरलल ॲक्टिव्ह करंटपर्यंत लाईन काढली आणि ॲक्टिव्ह करंटला बरोबर पॅरलल लाईन आपण रिॲक्टिव्ह करंटपर्यंत काढली. आणि ह्या दोघांचं जिथं मीट होतं किंवा दोघं जिथं एकत्र येतात तिथं आपण काय केलेलं आहे, टोटल करंट काढलेलं आहे, दॅट इज I1 करंट, दॅट इज ॲक्च्युअल करंट. आणि लाईन व्होल्टेज आणि ह्या I1 मधला जो अँगल आहे तो अँगल म्हणजे काय असणार आहे, फाय अँगल. ओके. सो दिस इज बिफोर पॉवर फॅक्टर करेक्शन. म्हणजे ही जी डायग्राम आहे ती बिफोर पॉवर फॅक्टर करेक्शन. सेम डायग्राम मी इथं रिप्रेझेंट केलेलं आहे आफ्टर पॉवर फॅक्टर करेक्शन. पण अजून इथं पॉवर फॅक्टर करेक्शन आपण कॅपॅसिटिव्ह करंट दाखवलेला नाही आहे. सो इथं अगेन तेच काढलेलं आहे, फक्त इथं अँगल मी दाखवलेला आहे φ1. सो हाच φ1 म्हणजे काय, ह्याचं जर कोसाईन घेतलं तर आपल्याला काय मिळतं, पॉवर फॅक्टर मिळतं. सो दिस इज बिफोर पॉवर फॅक्टर करेक्शन. आता आपल्याला पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, मोस्टली कॅपॅसिटर काय करतो आपण सर्किटमध्ये ॲड करतो आणि कॅपॅसिटरमधला जो करंट आहे तो आपल्याला माहिती आहे की काय असतो, व्होल्टेजला लिडिंग असतो, तो आपण आता ड्रॉ करणार आहे इथे. सो दिस इज अ रिॲक्टिव्ह करंट बट काय आहे इथं, कॅपॅसिटिव्ह करंट. सो कॅपॅसिटरमधला जो काय करंट असतो तो व्होल्टेजला नेहमी काय असतो, लीड असतो, म्हणून इथं काय काढलेले, लिडिंग करंट काढलेला आहे आपण. आता आपण सर्किटमध्ये काय केलेलं आहे, कॅपॅसिटर ॲड केलेला आहे. सो कॅपॅसिटर ॲड केल्यामुळे कॅपॅसिटरमधला जो करंट आहे तो इथं काय दाखवलेला आहे, व्होल्टेजला, लाईन व्होल्टेज जो आहे त्याला काय दाखवलं आहे, लिडिंग दाखवलेलं आहे. नाव आता आपल्याला काय करायचं आहे, सेम मगाशी सांगितल्याप्रमाणे हा जो करंट आहे I1 करंटला बरोबर काय करायचं आहे, पॅरलल रिॲक्टिव्ह करंट IC पर्यंत न्यायचा आहे आणि ICचा जो करंट आहे तो बरोबर पॅरलल आपल्याला इथंपर्यंत न्यायचा आहे, जो I1 आहे तिथंपर्यंत न्यायचा आहे. आणि हे दोघं जिथं मीट होतील तिथं आपला नवीन करंट असणार आहे, चेंज झालेला करंट, दॅट इज I2. सो हा करंट आहे I2. आणि आता आपण जर बघितलं तर हा जो φ1 अँगल आहे बिफोर कनेक्टिंग कॅपॅसिटर इन अ सर्किट, हा जो φ1 अँगल आहे तो वाढलेला आहे किंवा जास्त आहे. आणि आफ्टर आपण कॅपॅसिटर जर कनेक्ट केलं तर तोच अँगल इथं दाखवलेला आहे ग्रीन कलरने, तर तो अँगल काय झालेला आहे, रिड्यूस केलेला आहे. आणि तो जो अँगल आहे तो नवीन अँगल म्हणजे φ2 आपण ट्रीट केलेला आहे. सो KVR कंट्रोल करायचं म्हणजेच काय करायचं आहे, पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करायचं. आणि पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करायचं असेल तर आपल्याला कॅपॅसिटर सर्किटमध्ये ॲड करावे लागतील. आणि कॅपॅसिटर ॲड केल्यानंतर हा जो अँगल आहे व्होल्टेजमधला आणि करंटमधला, म्हणजे लाईन व्होल्टेज आणि हा करंट I2 मधला जो अँगल आहे तो जो अँगल आहे तो आपल्याला आणखीन कमीत कमी करायचा, म्हणजेच काय करायचं, KVR कंट्रोल करायचं. सो आपण जर
5.2 आणखीन कमी केला, आता इथं आपण 5.1 पेक्षा 5.2 हा कमीच आहे, पण अजून आपण जर 5.2 कमी केला तर पॉवर फॅक्टर काय होतो, इम्प्रूव्ह होतं. म्हणजे जेवढा अँगल कमी व्होल्टेज आणि करंटमधला तेवढा पॉवर फॅक्टर काय असतो, इम्प्रूव्ह झालेला असतो. सो दिस इज अ बेसिक्स ऑफ KVR किंवा बेसिक्स ऑफ पॉवर फॅक्टर. म्हणजे KVR कंट्रोल करायचं इज नथिंग बट टू इम्प्रूव्ह पॉवर फॅक्टर. सो आता किती KVR सर्किटमध्ये इंजेक्ट करायचे आहेत किंवा किती KVR आपल्याला कमी करायचे आहेत ह्याच्यासाठी कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. सिम्पल कॅल्क्युलेशन आहे की जे पॉवर ट्रायंगलवरून आपण काढू शकतो. सो दिस इज द पॉवर ट्रायंगल आय हॅव ड्रॉन. सिमिलरली KW घेतलेला आहे, KVR घेतलेला आहे इथं आणि KVA घेतलेला आहे आणि अँगल इथं दाखवलेला आहे. सो आता ह्या पॉवर ट्रायंगलवरून आपण जर काढायचं म्हटलं cos phi म्हणजे cos phi इज इक्वल टू काय, ॲडजसंट साईन डिवायडेड बाय हायपोटेन्युअस दॅट इज KW अपॉन KVA. आता हेच आपण इक्वेशन जे आहे cos phi इज इक्वल टू KW अपॉन KVA शफल केलं, म्हणजेच आपल्याला KVA घेतलं इकडं आणि cos phi जो इकडे होता तो काय आला इथं डिनॉमिनेटरला आला. सो KVA इज इक्वल टू KW अपॉन cos phi. सो काय झालं, ह्याला इक्वेशन नंबर 1 दिला आपण. नेक्स्ट साइन फाय घेतलं. साइन फाय म्हणजे अँगलच्या समोरची बाजू दॅट इज KVR डिवायडेड बाय हायपोटेन्युअस. सो KVR अपॉन KVA. हे परत आपण रिशफल केलं, हे KVA आपण इकडे घेतलं इज इक्वल टू KVR अपॉन साइन फाय. सो हे दिस इज इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 मध्ये काय आहे लेफ्ट साईडला KVA, इक्वेशन 2 मध्ये काय आहे लेफ्ट साईडला KVA. सो इन इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 KVA काय आहे दोन्ही साईडला सेम आहे, त्यामुळे आपण दोन्हीची राईट साईड काय करू शकतो, इक्वेट करू शकतो. सो इथं तेच लिहिलेलं आहे. सो आपण इक्वेट केलं म्हणजे आता इथं काय KW अपॉन cos phi ते इकडे घेतलं. इक्वेशन 2 मध्ये KVR अपॉन साइन फाय. आता आपल्याला काय काढायचं आहे, KVR किती लागणार आहे ते काढायचं आहे. सो व्हॉट वी विल डू, सो KVR आपण एका साईडला ठेवलं आणि हे जे साइन फाय हे डिनॉमिनेटर आहे ते कुठे गेलं, इकडं न्यूमरेटरला गेलं. सो कसं होईल इक्वेशन, KVR इज इक्वल टू KW इंटू डिनॉमिनेटरला होतं ते कुठे गेलं न्यूमरेटरला, साइन फाय अपॉन cos phi. सो अगेन साइन फाय अपॉन cos phi इज नथिंग बट tan phi. सो ॲज पर द जॉमेट्री, सो KVR इज इक्वल टू KW इंटू tan phi. आता हे झालं नॉमिनल इक्वेशन. आता आपल्याला काय करायचं आहे, पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करायचं आहे किंवा रिॲक्टिव्ह पॉवर कंपेन्सेट करायचं आहे. तर किती करायचं आहे, आपल्याला डिझायर्ड किती आहे आणि एक्झिस्टिंग किती आहे किंवा ओल्ड किती आणि न्यू किती पाहिजे ते आपण पहिल्यांदा सेट करून ठेवायचं. सो इथं दिलेलं आहे KVR इज इक्वल टू KW तसंच राहणार. आता इथं टॅन फाय म्हणजेच काय केलं आहे, हा अँगल आहे, तो जो अँगल आहे आता आपल्याला पॉवर फॅक्टर बघायचा आहे, तो कॉस इन्व्हर्स घेतला. कॉस इन्व्हर्स ओल्ड पॉवर फॅक्टर किती आहे त्याची व्हॅल्यू येणार मायनस टॅन कॉस इन्व्हर्स न्यू पॉवर फॅक्टर किती पाहिजे त्याची व्हॅल्यू येणार. आणि हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर जे KVR येतील ते KVR म्हणजे आपल्याला सर्किटमध्ये इंजेक्ट करावे लागणार आहे KVR, सो दॅट देअर विल बी इम्प्रूव्ड पॉवर फॅक्टर अँड रिड्यूस्ड KVR. सो दिस इज अ फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेशन ऑफ KVR. ॲक्च्युली हे जे सगळं आहे ते कॅल्क्युलेशन आपल्याला लागत नाही, ओनली वी नीड टू हॅव अ फॉर्म्युला. म्हणजे हा मेन फॉर्म्युला आहे KVR इज इक्वल टू KW इंटू tan phi. मग आपल्याला ओल्ड एक्झिस्टिंग किती आहे पॉवर फॅक्टर आणि नवीन किती पाहिजे पॉवर फॅक्टर हे आपण जर ह्याच्यामध्ये इन्सर्ट केलं तर आपल्याला KVR किती लागतील आणि किती कपॅसिटर लागतील सर्किटमध्ये इंजेक्ट करायला ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. सो दिस इज KVR करेक्शन और कॅल्क्युलेशन ऑफ KVR रिक्वायर्ड टू इंजेक्ट इन द सर्किट और टू इंजेक्ट इन द ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन लाईन. नाउ ब्लॉक डायग्राम. सो त्या ब्लॉक डायग्राममध्ये काय काय आहे आपल्याला बघायचं आहे. सो सप्लाय ट्रान्सफॉर्मर आहे, नेक्स्ट CT सिरीजमध्ये कनेक्टेड आहे, PT पॅरललमध्ये कनेक्टेड आहे आणि ह्या दोघांचं आउटपुट जे आहे ते कुठे गेलेलं आहे, ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टरला गेलेलं आहे. आणि नेक्स्ट ह्याचं जे आउटपुट आहे ADC 0809चं आउटपुट मायक्रो प्रोसेसरला गेलेलं आहे 8085ला गेलेलं आहे. आता इथं काय आहे आणि तिथून मग काय जोडलेलं आहे, तिथं कपॅसिटर्स आहेत C1 C2, इथं फक्त 2च दाखवले आहेत. देअर मे बी मोर दॅन 2 ऑल्सो 3 4 5 किंवा कपॅसिटर बँक असू शकते. इथं फक्त एक्सप्लेनेशनसाठी इथं 2च कपॅसिटर घेतलेले आहेत आणि हे कन्झ्युमर्स आहेत. सो ह्याचं आता ब्लॉक डायग्रामचं झालं एक्सप्लेनेशन की ज्याच्यामध्ये CT PT ADC आणि मायक्रो प्रोसेसर, कारण मायक्रो प्रोसेसरला ॲनालॉग लँग्वेज कळत नाही,
इट रीड्स डिजिटल लँग्वेज. सो ॲनालॉगचं डिजिटल करण्यासाठी इथं ADC वापरलेलं आहे. नाऊ विल सी द वर्किंग. So current transformer is used to sense the current and potential transformer is used to sense the voltage in the line, and the output of this CT and PT are given to the ADC converter. म्हणजे ह्याचं जे आउटपुट आहे CTचं आणि PTचं कुठं गेलेलं आहे, ADCला गेलेलं आहे. आणि ADC कन्व्हर्टर काय करतं, ॲनालॉग क्वांटिटी इंटू डिजिटल क्वांटिटी, जेणेकरून मायक्रोप्रोसेसरला ते अंडरस्टँड होईल किंवा कळेल. नेक्स्ट, द पॉवर फॅक्टर ट्रान्सड्युसर आर यूज्ड बिफोर ADC. म्हणजे ह्याच्या आधी पॉवर फॅक्टर ट्रान्सड्युसर वापरलं, इथं दाखवलेलं नाही आहे, बट देर इज अ पॉवर फॅक्टर ट्रान्सड्युसर. की काय करतं ते, आता एक्झिस्टिंग पॉवर फॅक्टर लाईनचा किती आहे ते मेजर करतं आणि ती जी क्वांटिटी आहे पॉवर फॅक्टर मेजर केलेली ती कन्वर्ट करतं ट्रान्सड्युसर इंटू DC वोल्टेज. म्हणजे जो पॉवर फॅक्टर ट्रान्सड्युसर आहे, ही जी ॲनालॉग व्हॅल्यू आहे पॉवर फॅक्टरची, ती पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू ॲनालॉगची डिजिटल करतं आणि तेच DC वोल्टेजमध्ये करतं आणि ते DC वोल्टेज ॲज अ इनपुट म्हणून कुठं जातं, ADCला जातं. अँड द आउटपुट ऑफ ADC इज गिवन टू द मायक्रो प्रोसेसर किंवा मायक्रो प्रोसेसर कंट्रोल सर्किटला दिलं जातं. आणि मायक्रो प्रोसेसरमध्ये सेट व्हॅल्यू असते. म्हणजे आता सपोज फॉर एक्झाम्पल 0.99 हा पॉवर फॅक्टर सेट केलेला आहे आणि इकडनं आलेली व्हॅल्यू बघतं, सपोज ती 0.9 असेल तर तिथं डिफरन्स क्रिएट होतं. म्हणजे पाहिजे किती 0.99 आणि आहे किती 0.9. सो देर इज अ डिफरन्स. आणि हा डिफरन्स झाला की मग काय करतं, कपॅसिटर ऑन करतं आणि मग तेवढं पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठी किती कपॅसिटर लागतं आहे ते सिग्नल मायक्रोप्रोसेसर देतं आणि त्यानुसार कपॅसिटर ऑन किंवा ऑफ होतात. सो वेन द पॉवर फॅक्टर फॉल्स बिलो सेट व्हॅल्यू, म्हणजे डिझायर्ड व्हॅल्यूपेक्षा कमी झालं तर मायक्रोप्रोसेसर किंवा मायक्रो कंट्रोलर काय करतं, कपॅसिटर ऑन करतं ॲज पर द रिक्वायरमेंट. आणि जेव्हा सेट पॉवर फॅक्टर 0.99 आहे आणि ADCकडनं आलेला सुद्धा पॉवर फॅक्टर 0.99 असेल तर कुठलेही कपॅसिटर स्विच ऑन होणार नाही, ते ॲज इट इज स्विच ऑफच राहतील. म्हणजेच काय, मायक्रो प्रोसेसर कम्पेअर करतं कंटिन्युअसली एक्झिस्टिंग पॉवर फॅक्टर किती आहे आणि ह्याच्यामध्ये व्हॅल्यू किती सेट केलेले आहे. दोघांमध्ये जर डिफरन्स असेल तरच कपॅसिटर ऑन किंवा ऑफ होतील. जर दोन्ही व्हॅल्यू सेम असतील, एक्झिस्टिंग पॉवर फॅक्टर आणि सेट केलेलं पॉवर फॅक्टर, तर काही ॲक्शन होणार नाही. सो इन दिस वे KVAR कंट्रोलर मेंटेन्स दी पॉवर फॅक्टर ऑल्सो ॲज वेल ॲज दी KVAR पॉवर. म्हणजेच काय, पॉवर फॅक्टर जर इम्प्रूव्ह झाला तर KVAR काय होते, रिड्यूस होते. आणि KVAR रिड्यूस झाला तर कन्झ्युमरला जे KVARचे चार्जेस आहेत किंवा पेनल्टी चार्जेस आहेत ते द्यावे लागणार नाहीत. सो दिस इज अबाउट दी KVAR controller. Now same diagram is for APFC controller, automatic power factor controller. सेम डायग्राम आहे याच्यामध्ये. KVAR कंट्रोल करायचं म्हणजेच आपण काय करतोय, पॉवर फॅक्टर मेंटेन ठेवतो. सो KVAR कंट्रोलर आणि APFCचे डायग्राम, दोन्हीचे डायग्राम सुद्धा काय आहे, सेम आहे. सो ऑटोमॅटिक पॉवर फॅक्टर कंट्रोलर इज यूज्ड टू मेंटेन दी पॉवर फॅक्टर and it uses microprocessor or microcontroller for controlling power factor automatically. किंवा जो सिस्टीमचा पॉवर फॅक्टर आहे तो मेंटेन ठेवण्यासाठी मायक्रोप्रोसेसर किंवा मायक्रो कंट्रोलर काय केलं जातं, यूज केलं जातं. सेम मगाच्या डायग्रामप्रमाणेच हे डायग्राम आहे की ज्याच्यामध्ये सप्लाय ट्रान्सफॉर्मर दाखवला आहे, CT PT आहे. CT सिरीजमध्ये कनेक्टेड आहे, PT पॅरललमध्ये कनेक्टेड आहे. ADC वापरलेला आहे बिकॉज मायक्रोप्रोसेसर और मायक्रो कंट्रोलर डज नॉट अंडरस्टँड द ॲनालॉग लँग्वेज. सो ते डिजिटल करायचं काम कोण करतं, ADC करतं. आणि मायक्रोप्रोसेसर आपण म्हणू शकतो ह्या पूर्ण सिस्टीमचं ब्रेन आहे की ज्याच्यामध्ये पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू युजरने किंवा कन्झ्युमरने सेट केलेले असते आणि तो काय करतो, मायक्रोप्रोसेसर कंटिन्युअसली सेट व्हॅल्यू आणि ADCकडनं आलेली व्हॅल्यू काय करतं, कम्पेअर करतं. आणि कम्पेअर केल्यानंतर जर दोन्ही व्हॅल्यू सेम असतील कुठलीही ॲक्शन होणार नाही, स्विच ऑन किंवा स्विच ऑफ. आणि जर डिफरन्स असेल तर कपॅसिटर स्विच ऑन होतील किंवा स्विच ऑफ होतील. सो इन सच अ स्कीम द मायक्रोप्रोसेसर कंटिन्युअसली मॉनिटर्स द सिस्टीम पॉवर फॅक्टर अँड द डिझायर्ड पॉवर फॅक्टर व्हॅल्यू इज सेट इन द मेमरी ऑफ मायक्रोप्रोसेसर. मायक्रोप्रोसेसरच्या मेमरीमध्ये व्हॅल्यू सेट केलेले असते कन्झ्युमरनी.
microprocessor continuously checks and compares the existing power factor with set value, and if the power factor of system reduces, then microprocessor will give signal to the switching circuit, and then the capacitor will switched on and they are injected in the circuits to improve the power factor. आपण मगाशी बघितले की कॅपॅसिटर जर सर्किटमध्ये ॲड केले तर पॉवर फॅक्टर कसं इम्प्रूव्ह होतो ते आपण बघितलेलं आहे. नाउ in this way the capacitor will switched on one by one. So the advantage is it maintains desired power factor, it reduces losses and it avoids the power factor penalty charges. म्हणजे पॉवर फॅक्टर जर सेट व्हॅल्यूपेक्षा कमी झाला कन्झ्युमरचा तर ते जे ॲडिशनल चार्जेस आहेत त्या ॲडिशनल चार्जेस कन्झ्युमरला द्यावे लागतात. सो इन दिस वे APFC helps to reduce the losses, to improve the power factor and to reduce the penalty charges due to the low power factor, and also it improves the line voltages. So in this way we have completed 3 points, that is maximum demand controller, kVAR controller and automatic power factor controller. Basically kVAR controller and automatic power factor controller are the same, the concept is same, but only we have used a different word, that is kVAR and पॉवर फॅक्टर कंट्रोलर. KVAR कॉम्पेन्सेट करायचं म्हणजेच आपल्याला कॅपॅसिटर्स यूज करावे लागतात, आणि कॅपॅसिटर्स जेव्हा आपण यूज करतो तेव्हाच आपण काय करतो, पॉवर फॅक्टर सिस्टीमचा मेंटेन ठेवण्यासाठीच आपण कॅपॅसिटर काय करतो, यूज करतो. सो कॅपॅसिटर वापरून आपण पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करतो, आणि पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह झाला की KVAR जे आहे ते रिड्यूस होतं, KVA रिड्यूस होतं, अँड ऑब्वियसली ऑल द लॉसेस विल गेट रिड्यूस्ड बाय इम्प्रूव्हिंग दी पॉवर फॅक्टर. म्हणून आपण मोस्टली KVAR कंट्रोल करण्यासाठी किंवा पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठी कॅपॅसिटर हे सर्किटमध्ये ॲड करतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.